सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉग मध्ये। आज आपली रिटर्न जर्नी आहे। आज आपण जाणार आहेत मुंबईला रिटर्न। आपली ट्रेन आहे एर्नाकुलम निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस। ठीक आहे, ही वाली एक्सप्रेस आहे। लागलेली आहे ट्रेन, ऑलमोस्ट 10:30 वाजलेले आहेत। 11:30 याचं डिपार्चर आहे। सो ठीक आहे, हे बघा ही आपली ट्रेन आहे। गाडी नंबर आहे ह्याचा 12283 हिचा नंबर आहे। सो आमचं सगळं आतमध्ये सामान वगैरे आम्ही ठेवलेलं आहे। अजून ट्रेन निघायला 40 to 45 मिनिट्स आहेत। सो चला मी तुम्हाला आमची सीटिंग दाखवतो कशी आहे। आपण उतरणार आहेत वसई रोड स्टेशनला। सो तिथून आमचं स्टेशन जवळच आहे। सो आता चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे आमचं सीट वगैरे। लेट्स गो इनसाइड। ठीक आहे, थोडं वरती चढायला लागते। ठीक आहे, ही दुरंतो एक्सप्रेस आहे। असं काहीतरी आहे आतमध्ये। आणि इथे आल्याच्या नंतर आपला जो बर्थ आहे, दोन आपले ह्या साईडला आहेत। हे आहे अपर बर्थ, एक लोअर बर्थ आणि दोन ह्या साईडचे लोअर आपले आहेत। ठीक आहे, स्वप्नाली इकडे बसलेली, आपलं सामान वगैरे सगळं काढलेलं आहे। ठीक आहे, मला वाटतं 45 मिनिट्स आहे, त्याच्यानंतर आपलं डिपार्चर होईल। फर्स्ट स्टेशन असणार आहे कोझिकोडे, तिथे गाडी थांबणार आहे। सेकंड असणार आहे मँगलोर, ते सकाळी येईल। थर्ड असणार आहे मडगाव, फोर्थ रत्नागिरी, फिफ्थ पनवेल आणि 6वं स्टेशन आपलं वसई रोड। ठीक आहे, 6 स्टेशनचा प्रश्न आहे फक्त। आणि आपण असो आपल्या घरी उद्या 12 वाजता रात्रीचे, म्हणजे बरोबर 24 तासांनी आपण पोहोचणार आहे, आपली जर्नी कंप्लीट होणार आहे। सो चला भाई, ट्रेन स्टार्ट झालं एकदा तुम्हाला दाखवतो। बाकी रात्री झोपणार आहे आणि सकाळी जेवण स्टेशन येतील ते दाखवणार आहे। आणि जेवण आल्याच्या नंतर समजा जेवणचं काय आलं तर ते पण तुम्हाला नक्की दाखवतो। सो आम्ही आता ट्रेनमधून जस्ट कपडा मी जस्ट चेंज केला आणि बाहेर बसले। आम्ही सकाळी आमची जर्नी होती तिरुवनंतपुरमपासून आम्ही कोचीला आले। ऑलमोस्ट 6 ते 7 तासाची जर्नी होती। आम्ही खूप थकलेले, कपडे चेंज केले। आता काहीतरी खायला बघतोय मी आणि मंगेश इथे। काय आहे का रे? ठीक आहे, चला पुढं बघूयात काय आहे का आम्हाला। सो ट्रेन तर ऑलमोस्ट अजून 25 मिनटं बाकी आहेत निघायला। तर आम्ही गेलेले खायला आणायला। सो एवढं काही भेटलं नाही आम्हाला, पण टाइमपास म्हणून आम्ही खेळतो इथे मेंढीकोट। स्वप्नाली आमच्यासाठी पत्ते वाटते। माझी आणि मंगेशची टीम आहे। यांना आम्ही आता लास्ट टाइमला 5-1 ने हरवलेलं आहे। आम्ही तुम्हाला 2 कोट पण दिलेले आहेत। कधी अरे यांनी कधी आपल्याला कोट दिले रे? खोटं कशाला बोलतो व्हिडिओसाठी? दिलेला, पण ठीक आहे। तो 1 कोट 2 कोट होते, 2 कोट होते, पण त्याच्यानंतर हे 5-0 ने पण हरलेले आहेत। पण त्याच्या वेळेस आमच्यावर कोट नाही ना चढला। अरे पण हारणं असतं, इथं पाकिस्तानची टीम आहे, बोलतात कमी रनाने हारले तर हार नाही। हिचं तोंड बघा, हे सिरियस झाले लगेच गेम मध्ये लक्ष सगळं। आणि 50 रुपये पण पेंडिंग आहे त्यांचे त्या दिवशी। तुम्हाला गेमचा स्कोर सगळा सांगणार आहे, एक गेम नंतर अपडेट करणार आहे। जो जास्त गेम जिंकेल तो आईस्क्रीम खाऊ घालणार सगळ्यांना, असं आमचं चॅलेंज आहे। नाही, अण्णाकडे डोसा अण्णाकडे डोसा द्यायचा। ऍटलीस्ट 1 महिना तरी डोसा आपण अवॉइड करूया। माझ्या अंगातनं पण इडली डोशाचा वास येतोय मला। दुसरं काहीतरी सगळ्यांचे पत्ते वाटलेले आहेत स्वप्नालीने, घेऊन बसलेले आहेत सगळे, परत येतोय। दाखवत नाही। आणि हे माझे पत्ते आहेत, फक्त तुम्ही बघा। ठीक आहे, चला स्टार्ट करूया। आणि गेम झाल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट सांगतो। गेमचा फैसला झालेला आहे। फर्स्ट गेम बघा, आम्ही केवढ्या अंतराने जिंकलेलो आहेत। ही मेंढी आमच्याकडे, ही मेंढी आमच्याकडे, ही मेंढी आमच्याकडे। ठीक आहे, हे सगळे हात आमचेच आहेत। दिवशीचे 2 कोट आहेत। अरे हे ना आयुष्यभर ऐकवत राहणार ते काहीच नाहीये। जोपर्यंत तुम्ही फेडत नाही तोपर्यंत तुम्हाला ऐकावंच लागणार आहे। असं काही नाहीये। आम्ही 6 आतापर्यंत 6 गेम झाले, 6च्या 6 जिंकलोय त्याच्यानंतरचे। आणि हे बघा, फक्त एकच मेंढी आहे, एकच मेंढीच आहे। रुबाब तर बघा एक मेंढीचा, बाकी तर काही नाही। चला आता नेक्स्ट गेम चालू करतो। रिझल्ट तुम्हाला असंच दाखवू आम्ही काय होतोय तो। ठीक आहे, 1, 2, 3 आमचे आहेत। ठीक आहे, तर मित्रांनो रिझल्ट वापस आलेला आहे बघा। 3, 1, 2, 3 हे आमच्याकडे आलेले आहेत। आणि आता स्कोर झालेला आहे 7-0। ठीक आहे, झोपण्याच्या टायमापर्यंत मला वाटतं काहीतरी 15-20 वेळा हारतील हे लोक, तरी पण यांचा घमंड कमी नाही होणार आहे। एकच गोष्ट बोलतायत फक्त, कोट 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 कोट। ते त्या दिवशी मंगेशची तब्येत ठीक नव्हती आणि मला पण काहीतरी तब्येत ठीक नव्हती त्याची। माझी शपथ, ताप होता तुम्हाला? तुला होता ना? मला ही आजारी होती, ताप नव्हता, पण काहीतरी होत होतं तुला। काही नव्हतं होत। आपण कुठे घेत होते रे? ते लोकल दुरंतो मध्ये येत आपण थोडा आरामात। आपण कुठे खेळत होते? रूमवर खेळत होतो चांगलं मस्त। मुन्नारला खेळत होते, तुला तिकडे ना काहीतरी झालेलं। काही नव्हतं झालं। मलाच आठवलं मला काय झालं। बरं ठीक आहे, चला आता पूर्ण गेम झाल्याच्या नंतर तुम्हाला स्कोर सांगतो। आता गाडी चालूच होणार आहे 5 मिनिटात। 11:25 ला बरोबर गाडी सुटलेली आहे। फायनली त्यांच्या जिंदगीतला मोठा मुवमेंट आलेला आहे। आणि त्यांनी 3 मेंढ्या घेतलेल्या आहेत चुकून। खुशी तर बघा,
चुकून जिंकलेत. लास्टच्या पत्त्यामध्ये ना हुकूम चेंज झाला, त्याच्यामुळं ना 2 मेंढ्या एकत्र गेल्यात, so त्याच्यामुळे जिंकलेत. स्वतःने हुकूम करून पण स्वतः हारले. लास्टच्या 3 पत्त्यातच झालाय. दुरी तिरी पंजात असे पत्ते होते. ठीक आहे, चला ठीक आहे, आता आराम करतो जरा. सकाळी जे स्टेशन आहे ते दाखवतो, जरा आराम करतो मस्त पैकी. मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 8:30 आणि आम्ही पोहोचलेलो आहेत बिज्जूर जंक्शनला. बिज्जूर जंक्शन नाही, सॉरी, हे नॉर्मल स्टेशन आहे. सो इथे आमची गाडी थांबलेली आहे, क्रॉसिंग आहे इथे. दुसरी गाडी त्या साईडने जाते, बघू शकता तुम्ही. आवाज येतोय. 1 मिनिट, ट्रेनमध्ये चढून दाखवतो. ह्या साईडने दुसरी ट्रेन चालली आहे, मालगाडी. सो मालगाडीची पासिंग होती. रात्री खूप मस्त झोप आली, खूप फास्ट होता आणि झोप मस्त आली एकदम. आत्तापर्यंत जे स्टेशन आम्ही कट केलेत, कोझिकोडे आणि मँगलोर. आता 12 वाजता नेक्स्ट स्टेशन आहे, ते आहे मंगळुरू स्टेशन, सॉरी मडगाव स्टेशन. ठीक आहे, इथून तरी पण 200+ किलोमीटर बाकी आहे. सो चला आता नाश्ता करतो. नाश्ता आलेला दाखवतो तुम्हाला. आपला नाश्ता आलेला आहे, ट्रेनमध्ये सगळं इन्क्लुडेड आहे, फूड वगैरे. चला आता जो नाश्ता आहे तो तुम्हाला दाखवतो. तर आपला नाश्ता आलेला आहे. तर नाश्त्यामध्ये बघा, इथे आपल्याला एक फ्रुटी दिलेली आहे यांनी. फ्रुटी आहे, त्याच्यानंतर दूध पावडर आहे चहा बनवण्यासाठी. ह्याच्या आतमध्ये काय आहे, स्वप्नाला ओपन कर जरा. सो ह्याच्यामध्ये 2 कटलेस आहेत. ह्याच्यामध्ये ओपन कर जरा काय फक्त. आणि चहा बनवण्यासाठी त्यांनी आपल्याला गरम पाणी दिलेलं आहे आणि साखर, चहापत्ती आणि ह्याच्यामध्ये केचप आहे ह्याच्यावर का, आणि 2 पाव आहेत जे ह्याच्यावर आपण खाऊ शकतो. सो एवढं काय आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. तर चला आता खातो. आणि आता आम्ही जेवणाचं पण त्यांना सांगितलेलं आहे, सो जेवण घेतो. आणि आता जसंच बोललो ना तसं आपलं बिज्जूरवरून आपली गाडी सुटलेली आहे. बोललेलो मालगाडीची पासिंग होती, सो मालगाडीची पासिंग झालेली आहे. आणि सो आता आपण आलेले आहेत होनावरला. ठीक आहे, गाडी इथे थांबलेली आहे, स्टॉप आहे इथे. सो भरपूर स्टॉप गाडीने ऑलमोस्ट घेतलेले आहेत, बट हे नॉन हॉल्ट स्टॉप आहेत, कारण समोरून दुसरी ट्रेन येत असेल, सिग्नल असेल, त्याच्यामुळं थांबलेली आहे गाडी. सो बहुतेक झालं आहे सिग्नल, एंड झालं आहे बहुतेक, गाडी निघणार आहे. आली समोरून आली दुसरी गाडीची. समोरून बघू शकता दुसरी गाडी येते, त्याच्यासाठी पासिंग दिलेली. तर ही कोणती गाडी आहे बघूयात जरा. ऑटोमोबाईल कॅरियर. गाडीचे स्पेअर पार्ट्स वगैरे याच्यामधूनच जातात असतात. सो ह्या गाडीच्या नंतर आपली गाडी निघेल इकडून. सो आपली गाडी निघालेली आहे. जशीच ती पास झाली तशी आपली गाडी स्टार्ट झाली बघा. दुपारचे 12:15 वाजले. आम्ही जस्ट मडगाव क्रॉस केले आणि काय झोप लागलेली आहे. हे स्टेशन आहे ना, म्हणजे ह्या गाडीमध्ये स्टेशन फक्त लिमिटेड लोक चढतात. म्हणजे आता लास्ट टाइम चढलेली ते डायरेक्ट मँगलोर जंक्शन होतं, त्याच्यानंतर डायरेक्ट आता मडगावला चढले. आमचं सीट तरी पण खाली आहे. आणि बघा आता आम्ही आता मडगाव क्रॉस केलेलं आहे. मडगाव क्रॉस केले, पण आता डायरेक्ट पुढे लोक कुठं चढणार माहिती आहे, डायरेक्ट रत्नागिरी. आणि आमचं सीट ऑलमोस्ट खाली आहे. आम्ही 4 जण बसलेले आहेत. 8 जे टोटल 6 आणि 2 बर्थ असतात तिथे. आणि आता डायरेक्ट रत्नागिरी. आता जेवण येईल, ते जेवण दाखवतो तुम्हाला. बाई बघा, इकडे ऑलमोस्ट गोवा मडगावच्या नंतर मला वाटतं आता थिविमला थांबेल 2 मिनटासाठी थिविमला थांबते गाडी, मला असं वाटते. तो चढणार नाही कारण बोर्डिंग अलाउड नाही आहे थिविममधून. चला आता जेवण आलं की जेवण दाखवतो तुम्हाला. हा आहे गोवा. गोवामध्ये आपण एंट्री केलेली आहे. हे गोवा आहे, गोवा स्टेट. सो आता मी एक गोष्ट घेतली आहे ट्रेनमध्ये, राजपेटा करून. बघा पेट्या कशी एकदम छोटे छोटे बारीक पेटे आहे त्याच्यामध्ये. हे बघा बारीक पेटे. स्वप्नालीच्या हातात आहे, बघू शकता. स्वप्नाली एकदा थोडं टेस्ट करून सांग ना कसं आहे. म्हणजे फ्लेवर नाही, तो बोलला फ्लेवर आहे. ठीक आहे, तो बोलला ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाईप आहेत, पण फ्लेवर वगैरे नाही, नॉर्मल आहे, प्रीमियम क्वालिटी वगैरे लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला आता आमचं जेवण येईल. ह्याच्यानंतर जेवण आलेलं जेवण तुम्हाला दाखवतो. त्यांनी आपल्या फायनली प्लेट आणून दिलेल्या आहेत, ज्याची खूप वाट बघितली आम्ही.
ठीक आहे. सो ठेवा आपलं जेवण इथे. स्वप्नाली आपल्याला उघडून दाखवणार आहे ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, आपल्याला काय काय भेटलेलं आहे. कारण खाताना तर मी दाखवणार नाही. काय आहे हे? कोफ्ता. हा व्हेज कोफ्ता आहे. ठीक आहे. मला तर एकदम शॉक झालं, हे काय असं विचित्रच दिसलं ना. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये डाळ वाटते आहे ना, डाळ आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपली डाळ आहे. थर्ड गोष्टी काय ह्याच्यामध्ये बघूया. ऑब्विसली भातच असणार आहे. भात ह्याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये चपात्या आहेत. आणि त्याच्यात काय दिले, सॅलड आहे का काय? ठीक आहे. चपात्या आहेत, गरम गरम चपात्या आहेत का, जरा यांनी नीट शिजवत नाहीत का काय काय माहिती, नॉर्मलच आहेत. ठीक आहे. चला हे यांचं जेवण आहे अशा प्रकारे. ठीक आहे. सॅलड असणार थोडंसं, लिंबू वगैरे काहीतरी असेल ते. नाही रे, काहीतरी आहे, भाजी आहे. आणि ते बोलले ना काहीतरी स्वीट भेटणार. दही भेटले ना. अच्छा ठीक आहे. चला आता जेवून घेतो. खाताना तर काय दाखवणार नाही मी, कारण नॉर्मलच जेवण असतं. असं काय एकदम स्पेशल जेवण नाही आहे, पण नॉर्मल जेवण आहे ट्रेनमधलं. सो जरा खाऊन घेऊया. टेस्ट वगैरे तर जेवण बघूनच वाटते नॉर्मल टेस्ट असणार आहे, कारण ही कोफ्ता मला काय माहिती नव्हतं कशी भाजी आहे. सो चला खातो आणि नंतर तुम्हाला लास्टला सांगेल कशी टेस्ट आहे ते. चला. सो आता मी सगळं ऑलमोस्ट सगळं खाऊन झालं आहे माझं. ते पण कोफ्त्याची भाजी खाल्ली मी, लोणचं यांनी दिलेलं ते खाल्लं, त्याची भाजी पण खाल्ली. डाळ भात खायचं राहिलं आहे, पण डाळ मी टेस्ट केली. जेवण चांगलं आहे, म्हणजे असं नाही बोलू शकत की एकदमच ऑसम जेवण आहे, पण म्हणजे खूप घरगुती जेवणासारखं लागतंय. चांगलं आहे. म्हणजे रेल्वेने हे चांगलं काम केलं की मला पहिले वाटलेलं नॉर्मल जेवण आहे चपात्या वगैरे बघून, पण जेवण खूप चांगलं आहे. म्हणजे नॉर्मल आता जर पोट वगैरे नाही दुखणार असं जेवण आहे. नाही तर पहिले ट्रेनमध्ये जेवण यायचं ना, भीती वाटायची खाताना, पण आता जरा चांगलं वाटतंय. सो एकदा फक्त दाखवून घे फक्त जेवण. त्यांनी दही पण दिलेलं आहे आता, आणि एक स्वीट यांचं कोणतं तरी आईस्क्रीम यायचं बाकी आहे. ठीक आहे. आईस्क्रीम आल्यानंतर, आणि थाळीची किंमत आहे 185. ठीक आहे. चला जेवतो आता. सो आत्ता जस्ट भरपूर दिवसांनी आम्ही आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि आत्ताच आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केलेली आहे गोवामधून. ती रिव्हर आहे ना, तेरेखोल रिव्हरचं नाव आहे. सो ती क्रॉस केली आणि आपण आलेलो आहोत महाराष्ट्रात. पहिला आता जिल्हा लागलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा. आता मला वाटतं सावंतवाडी पहिलं स्टेशन लागेल आपलं. हे बघा, महाराष्ट्रातलं पहिलं आपलं जे स्टेशन लागलेलं आहे मडुरे करून. ठीक आहे. हे पहिलं स्टेशन आहे आपलं महाराष्ट्रात येणारं. आणि आम्ही ऑलमोस्ट किती दिवस झाले, 10 दिवस झाले आम्ही जेव्हा ना महाराष्ट्राची बाउंड्री सोडून केरळला गेलेले. बरोबर 10 दिवसांनी आम्ही रिटर्न येतोय. मग आता महाराष्ट्रात आल्यावर कसं वाटतंय तुला? हा ठीक आहे. तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे भाई? वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स लाईफ मधला. तुझं तोंड असं वाटतंय ते. जाऊ द्या ते. हे बघा, आता सावंतवाडी आहे. पुढच्या 10 मिनिटात सावंतवाडी येईल. आपण बांद्याच्या पुढे ऑलरेडी आलेलो आहोत. ठीक आहे. आणि जी नदी तरेखोल होती ती पण मला माहिती नव्हतं, मी जस्ट मॅपमध्ये बघितलं. ती आपल्या महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरला वेगळं करते, तरेखोल रिव्हर. फायनली आपलं सावंतवाडी आलेली आहे. सावंतवाडीमध्ये एंट्री झालेली आपली. आलेली आहेत. कधी यायचं परत मालवणला? मालवण एंट्री कधी? आपलं मालवणला यायचं ठरलेलं, आपण कॅन्सल केलं. आपलं 22 तारखेचं मालवण राहिलंय. सावंतवाडी, शेट सावंतवाडी. चला लवकरच आम्ही मालवण ट्रिप पण करू. ठीक आहे. कारण आमचं पेंडिंग होतं, आम्ही तिकीट कॅन्सल केलेली मालवणचे. आमचं ऑलरेडी हॉटेल पण बुक होतं, आणि हे पण 22 मेला आपण जाणार होते बरोबर. 22 मेला काय होतं स्वप्नाली? 20 मेला निघणार होते, पण 22 मेला आपण तिकडे म्हणजे 2-3 दिवस राहणार होते. काय होतं स्पेशल? आमच्या लग्नाचा वाढदिवस. पण आम्ही तो कॅन्सल केला, कारण नंतर मग मोठी ट्रिप करणार होते ना आम्ही, त्याच्यामुळं. ठीक आहे. चला आता आलेलं तर आहे सावंतवाडी. आता ह्याच्यानंतर बाई रत्नागिरी जेव्हा येईल तेव्हा दाखवेल, कारण इथे तर मला वाटतं 2 मिनटं गाडी थांबतेच, पण बोर्डिंग अलाउड नाही आहे. मे बी इथे थांबेल का नाही माहिती नाही. जर कोणती तरी गाडी जर क्रॉसिंग असेल तर थांबू शकते, कारण इथे स्टॉप नाही आपल्या गाडीला. ठीक आहे. आपली आईस्क्रीम पण आलेली आहे. 4 आईस्क्रीम. म्हणजे आईस्क्रीम दाखव रे शेट. ठीक आहे. अमूलचीच आईस्क्रीम आहे. फ्रोझन डिझर्ट मेड फ्रॉम मिल्क आहे रे, मेड फ्रॉम मिल्क. तर आपली आईस्क्रीम आलेली आहे, आणि एक्सपर्ट इकडे टेस्टिंग करतायत आईस्क्रीमची. खूप छान आहे. खातच आहे पहिले. खाल्ली, खाऊन दाखवलीस का? हां ठीक आहे.
आता हा दुसरा बंदा. वाव, मन धावत या हिच्यासाठी. काही येड्यासारखं काय पण गाणे म्हणतोय. आता ना गाडीचं नाव आहे आपल्या दुरंतो एक्सप्रेस. दुरंतो एर्नाकुलम निजामुद्दीन दुरंतो. ठीक आहे, याच्यामध्ये नाश्ता वगैरे तर सगळा ठीक होता. आईस्क्रीम बघूयात कशी आहे. सकाळचं ब्रेड कटलेस दाखवलं ते मस्त होतं एकदम. छान होतं, छान होतं, छान आहे. हे पण छान आहे, मेड विथ मिल्क आहे, फ्रोझन डिझर्ट वगैरे नाही, तो अजून चांगलं वाटतंय. ठीक आहे, आता रत्नागिरी आले की वडापाव खाऊया. 60ला 4 मित्रांनो आपण आलेलो आहेत आता रत्नागिरी स्टेशन. 4 घेऊ का? फायनली हा गरम गरम बढ़िया गरम है गरम है। दादा, 2 अलग अलग बरोबर आहेत का? गरम आहे. प्लेट देता मैं आपको, टेंशन नहीं। 2 घेऊ. बढ़िया गरम गरम नाश्ता है। कितीला आहे? 30 रुपयाला 2, 60ला 4. और बनाओ। ये 60। हे 60 आहे. आपण पोहोचलेले आहेत रत्नागिरी स्टेशनला. ऑलमोस्ट मला वाटतं 18-19 घंटे झालेले आहेत आपल्या जर्नीला. तर आता आपल्या प्रवासाला झालेले आहेत ऑलमोस्ट 20 तास आणि आता आपण पोहोचणार आहे खेडमध्ये. ठीक आहे, बोगदे तर कंटिन्युअसली चालू आहेत आणि खूप कंटाळा पण आला आहे. वसई यायला अजून 4 तास बाकी आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 10 नाही 12 वाजणार आहेत वसई यायला. 12चा टाईम आहे, पण ट्रेन ऑन द टाईम चालू आहे. ऑन द टाईम ट्रेन चालू आहे. 12-12:30 नाही वाजणार, ऑन द टाईम आहे ना ट्रेन. सो लेट्स सी, फक्त ट्रेन उशीर नाही व्हायला पाहिजे. सो स्वप्नाली बघा टाईमपास कसा करते, कंटिन्यू रील बघून काही ना काही रील बघते, टाईमपास करते. माझं तर नेट पण चाला नाही ते. ठीक आहे, चला आता पनवेल आल्याच्या नंतर दाखवेल. आता खेळ तर येणार आहे ते 2 मिनिटानंतर. खेळ वडापाव वगैरे खाल्लेत, पोटामध्ये जागा नाही काय खायला. सो फायनली आपली जर्नी संपलेली आहे. आपली ट्रेन इकडे लागलेली आहे आणि ऑलमोस्ट 24 तासापेक्षा जास्तची जर्नी आम्ही कंप्लीट केलेली आहे. जातो आता घरी. चला एंड करतो आपली जर्नी इथं. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.